अध्याय 1 ते 10 मी वाचत आहे. आपण सर्वजण लक्ष देऊया. शमूएलाला परमेश्वराचे आचरण. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. त्याचे दृष्टांत प्रायी होत नसत. त्या समयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता. त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्यास दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मावळला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोष होता तेथे निजला होता. तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज. त्यावरून तो परत जाऊन निजला. पुन्हा परमेश्वराने शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निज. अद्याप शमूएलास परमेश्वराचे ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता. परमेश्वराने शमूएलास तिसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्याबरोबर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निज. आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि आपल्या प्रमाणे शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोला, तुझा दास ऐकत आहे. देवबान वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. सगळ्यांना विनंती आहे की आपले सेल फोन प्लीज ऑफ करा, सायलेंट वर ठेवा. क्षमा करा. प्रार्थना करूया. Heavenly Father, in Jesus' name, स्वर्गीय पिता, प्रिय येशूच्या नावामध्ये we thank you for your goodness, Lord. तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you for your faithfulness. तुझ्या विश्वासूपणाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. Open our hearts for your move of your word. तुझ्या वचनाच्या हालचालीसाठी आमचे अंतःकरण तू उघड. And let your word dwell in our hearts richly. आणि तुझं वचन आमच्या हृदयामध्ये सामर्थ्यशालीने प्रभू परमेश्वर पिता राज्य करून दे. And Father, we allow thy word to change us. आणि तुझ्या वचनाला आम्ही परवानगी देतो पिता की ते आमच्या जीवनामध्ये कार्य करावं आणि आम्हाला बदलावं. Let your word melt us and mold us. तुझं वचन आम्हाला पूर्णपणे बदलून, तोडून, मोडून प्रभू परमेश्वर पिता, And break us to be, आणि आम्हाला मोडून, that we may be the person which you want us to be. आणि आम्हाला मोडून तू असं बनव की जशी तुझी इच्छा आहे प्रभू. Dear sweet Holy Ghost, स्वर्गीय प्रेमळ पवित्र आत्मा, we welcome you in our midst. तुझं स्वागत करतो आमच्यामध्ये. Come on, tell me, welcome Holy Spirit. या आपण त्याला बोलूया की स्वागतम पवित्र आत्मा. Father, minister to us as you ministered to Prophet Samuel. आणि ज्या प्रकारे तू संदेशा शमूएला बरोबर बोलला, आमच्या बरोबर पण बोल, आमची पण भेट घे. And let our hearts be stirred up this afternoon. आणि आमचं अंतःकरण प्रभू परमेश्वर पिता तुझ्या काही स्थिर कर. Birth in us a desire to repent it. आणि प्रभू परमेश्वर पिता पश्चाताप करण्यासाठी अशी इच्छा आमच्या मनामध्ये तू उत्पन्न कर. Birth in us a strong desire to change. आणि प्रभू परमेश्वर पिता सामर्थ्यशाली इच्छा आमच्या जीवनामध्ये तू निर्माण कर की आम्ही बदलावं. And break every yoke from our minds and our lives. आणि प्रत्येक एक जोगड आमच्या मनातून, अंतःकरणातून येशूच्या नावामध्ये तोडून टाक. Minister to us, dear Holy Spirit of God. पित्याच्या पवित्र आत्म्या, आज तू आमची भेट घे And calm our fears this morning.
आणि आमच्या सर्व भीती तू काढून टाक. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. 1 Samuel chapter 3, as we read it from verse 1 to verse 10. आणि पहिले शमूएल याचा 3रा अध्याय 1 ते 10 आपण वाचलेला आहे. And you see, very important, the Bible tells us that आणि आपण पाहतो की खूप महत्त्वपूर्ण रीतीने पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की and the child Samuel ministered unto the Lord before Eli, verse 1. आणि शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. And the word of the Lord was precious in those days. आणि त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. Please don't make a noise. And the Bible tells us in verse number 3. आणि पवित्र शास्त्र 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगतं, And ere the lamp of God went out in the temple of the Lord, where the ark of God was, and Samuel was laid down to sleep. देवाचा दीप अजून मावळला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. The Bible tells us about the lamp of God. And ere the lamp of God went out in the temple of the Lord, where the ark of God was, and Samuel was laid down to sleep. आणि देवाचं वचन आपल्याला सांगतं की देवाचा दीप अजून मावळला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. According to Exodus 27 verse 21, आणि निर्गमन याचा 27व्या अध्यायाच्या नुसार 21 वचनानुसार we see the lamps were taken care of every morning and every evening. आणि आपण पाहतो की जे दीप आहे याची नेहमी प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक संध्याकाळी त्याची काळजी घेतली जात असत. And we see this vision to Samuel probably happened in early morning. आणि आपण पाहतो की हा जो दृष्टांत शमूएलला झाला हा सकाळच्या वेळेस झालेला आहे. And this is the first revelation of God to Samuel the prophet. आणि हे सर्वात पहिलं प्रगटीकरण आहे परमेश्वराचा जो संदेशका शमूएल आहे त्याला. And it took 3 calls of the Lord for Samuel to understand the 4th time it is God who is speaking. आणि 3 वेळा झाल्याच्या नंतर चौथ्यांदा त्याला ही गोष्ट समजायला आली की माझ्या बरोबर परमेश्वर स्वतः बोलत आहे. It is God's job to provide the fire. It is our job to keep it burning. हा हे परमेश्वराचं काम आहे की अग्नी आपल्याला पुरवावं आणि हे आपलं काम आहे की त्याला आपण जळत राहून दिलं पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. It is God's job to bring the fire, not our job. हे परमेश्वराचं काम आहे अग्नी घेऊन येण्याचं, हे आपलं काम नाहीये. But it is our job according to Leviticus 6:12 and 13. आणि लेवी याच्यानुसार 6:13 प्रमाणे it is our job to keep the fire burning. हे आपलं काम आहे की जी आग आहे ती जळत राहिली पाहिजे. Now say with me, keep the fire burning. माझ्या बरोबर बोला, आग जळत राहू द्या. Now the word keep means guard the fire. आणि जळत राहू द्यायचा अर्थ त्याला त्याचं रक्षण करा, त्याला विझून देऊ नका. Amen. Hallelujah. So Samuel the prophet was laying before the ark of the covenant. आणि कर्राच्या कोशाजवळ ज्यावेळेस शमूएल झोपलेला होता त्या ठिकाणी निजलेला होता. At that moment God spoke to him. आणि त्यावेळेस परमेश्वर त्याच्या बरोबर बोलले. Hallelujah. Now please pay attention here. याच्याकडे लक्ष द्या. The spiritual dimensions are given to rule the natural dimensions. आणि जे आध्यात्मिक दृष्टिकोन आहेत ना ते शारीरिक किंवा स्वाभाविक जे दृष्टिकोन आहेत त्याच्यावर राज्य करण्यासाठी ते दिले जातात. Hallelujah. Whatever you bind on earth will be bound in heaven. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधले जाईल. Whatever you lose on earth will be loosed in heaven. जे काही तुम्ही पृथ्वीवर सोडाल ते स्वर्गामध्ये सोडले जाईल. Hallelujah. Spiritual dimensions rule the natural dimensions. आणि जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे तो स्वाभाविक दृष्टिकोनावर प्रभुत्व चालवतो. Hallelujah. So are you learning something this morning? काय तुम्ही शिकत आहात का सकाळी काही? Amen. Now please pay attention about the priest Eli. आणि जे एलिया आहे त्यांच्याबद्दल आपण काळजीपूर्वक लक्ष देऊया. Eli had 2 sons. जे एलिया आहे त्यांना 2 पुत्र होते, Hophni and Phinehas. हफनी आणि फिनियास.
These two sons, the Bible speaks to us. आणि हे दोन मुलं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, The Bible tells us पवित्र शास्त्र आपल्याला in सांगतं. 1 Samuel chapter 2, please. आणि पहिले शमूएल याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये Especially, you see verse 22 onwards. 22व्या वचनामध्ये आपण पाहतो, एली फार वृद्ध झाला होता, त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्यांच्या कानावर आले. तेव्हा तो त्यास म्हणाला, तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कर्मे या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहे. माझ्या मुलांनो, असे करू नका. माझ्या कानावर जे बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करीत आहात. सॉरी. So you see very interestingly here, आणि तुम्ही एक विशेषरित्या या ठिकाणी पाहता, Eli was a priest. आणि जे एली आहे ते याजक आहे He was getting very old. आणि ते आता वृद्ध झालेले आहे. Probably the history says Samuel started his ministry at the age of 40 to judge. आणि शास्त्र आपल्याला सांगतं की इतिहास आपल्याला असं सांगतं की शमूएल आणि त्याची सेवा 40 वर्षाच्या असताना न्यायाधीश म्हणून सुरू केली. He heard the voice of God at a very tender age. आणि खूप लहान असताना त्यांनी देवाचा आवाज ऐकला. But he started ruling as a judge at the age of 40. आणि न्यायाधीश म्हणून तो 40 वर्षाचा असताना तो कार्याला लागला. Because he has gone through several years of training under Eli. आणि खूप वर्षाच्या कालावधीमध्ये तो एलीच्या हाताखालून ट्रेनिंग घेत होता, शिकत होता. Hallelujah. Every trainer has to train. आणि जो प्रत्येक शिकवणारा आहे त्यांनी शिकवलं पाहिजे. But the trainee has to accept that I am come under the authority to be trained. आणि जो शिकत आहे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी अधिकाराच्या अधीन आलो आहे शिकण्यासाठी. Hallelujah. शिकवण्यासाठी नाही. प्रेज लॉर्ड, ते उलटे आहे. आपण अवघड शिकवायला आहे, तो शिकायला येत नाही. See, when you are under as a trainee, ज्यावेळेस तुम्ही शिकत आहात, remember this, Samuel was very long enough, 40 years, a long time. आणि शमूएलला 40 वर्ष लागले. 40 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. But remember at the same time, आपण लक्षात घ्या, त्याच काळामध्ये Eli had 2 sons. एली जो आहे त्याला 2 पुत्र आहेत. And these 2 sons, the Bible says, आणि हे 2 मुलं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. verse 24 says, वचन 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, Nay, my sons, for it is no good report that I hear, ye made the Lord's people to transgress. एली फार वृद्ध झाल्यावर त्याच्या पुत्रांची सगळ्या इस्रायल लोकांशी कसा माझ्या मुलांनो, असे करू नका. माझ्या कानावर जो बोबाटा येत आहे तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवीत आहात. This morning I would like to share with you, आणि आज सकाळी माझी इच्छा आहे की तुमच्या बरोबर हे मी वाटावं. how do curses come in our lives? आपल्या जीवनामध्ये पाप कसे येतात, शाप कसे येतात. We want to learn this morning. तुमची इच्छा आहे का हे शिकण्याची? Please pay attention very carefully. काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष द्या. Curses are not part of our lives. आणि जे श्राप आहे ते आपल्या जीवनाचा भाग नाहीये. Jesus has broken every curse on the cross. आणि येशू ख्रिस्ताने प्रत्येक श्राप जो वधस्तंभावर मोडलेला आहे. But if you open door, पण जर तुम्ही त्याच्यासाठी दरवाजा खुला कराल, remember what I'm saying. लक्षात घ्या मी काय बोलत आहे. If you are opening door for curses to enter, जर तुम्ही श्रापासाठी आपल्या जीवनामध्ये मार्ग मोकळा करत आहात, then you need to repent this morning. मग तुम्हाला आजच्या सकाळी पश्चाताप करण्याची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. Example number 1, the sons of Eli. उदाहरण क्रमांक 1 म्हणजे जे एलीचे पुत्र आहेत. The Bible tells us in 1 Samuel chapter 3. आणि पहिले शमूएल याचा 3रा अध्यायामध्ये आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. The Bible tells us there was no sacrifice for the sons of Eli.
आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की एलीच्या पुत्रासाठी कोणतेच त्या ठिकाणी अर्पण नव्हते. And the Bible tells us, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं as God spoke to Samuel, आणि ज्याप्रमाणे परमेश्वर शमूएला बरोबर बोलले, he talked to him about the sons of Eli. आणि परमेश्वर शमूएला बरोबर त्या एलीचे जे पुत्र आहेत त्यांच्याबद्दल बोलला. Verse number 14, please. 1 Samuel chapter 3. आणि पहिले शमूएल 3:14 मध्ये देवाचं वचन सांगतं, यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकांचे शालन यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हावायचे नाही. There was no forgiveness remaining for the sons of Eli. आणि जे एलीचे पुत्र आहेत त्यांच्यासाठी आता क्षमा हे उरलीच नव्हती. It is a dangerous place to be like this. आणि या स्थळामध्ये येणे हे खूप घातक आहे. Please pay attention. प्लीज कृपया करून लक्ष द्या. Many times as a parent, खूप वेळेस एक आई वडील म्हणून you start entertaining your children beyond limit. आणि तुम्ही तुमच्या मुलांना जे करायचं नाही ते देखील करून सगळं काही पुरवण्याचा प्रयत्न करता. The problem with Eli was this. आणि जे एली आहे त्यांच्या बरोबर ही समस्या होती. Verse number 13, please. आणि वचन 13 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मस्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे परिपथ्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःच शापग्रस्त करीत असता त्याने त्यास अविरले नाही. त्याने त्यास आवरले नाही. Tell your neighbor, त्याने त्यास आवरले नाही. He restrained them not. त्यांनी त्यांना आवरलं नाही. The problem with every parent starts with this. आणि प्रत्येक आई वडिलांबरोबर जी समस्या होते ती म्हणजे ही, तुम्ही तुमच्या मुलांना आवरत नाही. You are not restraining your children. तुम्ही तुमच्या मुलांना आवरत नाही. Because the children have become more important to you than anybody else. आणि कारण की दुसऱ्या कोणत्याही लोकांपेक्षा तुमची जे मुलं आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. And then when someone talk about your child, you are the first one to fight. हा, तुमच्या मुलाविषयी जर तुम्हाला कोणी काय बोललं, पहिले तुम्ही असता त्यांच्या बरोबर भांडण You are करण्यासाठी. the first one to guard your child's mistakes. आणि तुम्ही पहिले असता आपल्या मुलांच्या चुका लपवणारे. You are the first one to argue with people. आणि लोकांबरोबर बोलण्यासाठी किंवा त्यांचा विरोध करण्यासाठी तुम्ही असता की माझा मुलगा चुकत नाही, तो कधीच असं करू शकत नाही. Knowing that your son is full of mistakes, you are hiding it. हा, तुम्हाला कळतं की माझा मुलगा खूप चुका करतो, तो खूप चुकलेला आहे, तो तरी पण आपण त्याला वाचवतो, त्याला लपून ठेवतो. This was the problem with the priests of Israel. आणि ही समस्या जे याजक आहे इस्रायलचे त्यांच्या बरोबर पण होती. And even at this very old age, आणि या वृद्धपणामध्ये देखील these young men, father could not control them. आणि ज्या तरुणांना त्यांच्या वडिलांनी सांभाळू शकले नाही. Parents, please pay attention what I'm saying. जे आई वडील या ठिकाणी आहेत, माझी इच्छा आहे की त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं. Very careful. खूप काळजीपूर्वक. If you are not restraining your child can bring problems to your family. जर तुम्ही तुमच्या मुलांना आवरत नाहीये, धाका ठेवत नाहीये, तुमचे मुलं तुमच्या कुटुंबासाठी घातकाचं कारण ठरतील. Hallelujah. Hallelujah. You may get upset with me, but this is what the Bible says. मी हे बोलत असताना तुम्ही माझ्या बरोबर नाराज व्हाल, पण पवित्र शास्त्र हेच सांगत आहे. Eli had a big problem. He did not like anyone talk about his child. हा, एलीचा हा खूप मोठा समस्या होती. त्याला कधीच आवडलं नाही त्याच्या मुलाविरुद्ध कोणी बोललेलं. If you are such kind of parent this morning, आणि जर तुम्ही अशा प्रकारचे आई वडील आहात आज if सकाळी, you are guarding your son's mistakes, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या जे चुका आहेत त्या लपवत असताल, if you are hiding your daughter's mistakes, जर तुम्ही तुमच्या मुलींचे जे चुका आहेत त्या लपवत असताल, I would encourage you, मी तुम्हाला उत्तेजित करतो, bring them at the foot of the cross and ask them to repent from it. त्यांना परमेश्वराच्या वधस्तंभाजवळ घेऊन या आणि त्यांना सांगा की पश्चाताप कर. And the Bible tells us, आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, Eli's son made themselves wise and शापग्रस्त केले. आणि जे एलीचे पुत्र आहेत परमेश्वराने त्यांना शापग्रस्त केले, त्यांच्यासाठी क्षमा नव्हतीच. परमेश्वराने शापग्रस्त केले, त्यांनी स्वतःहून स्वतःला शापग्रस्त केले. They themselves made wise. Please read very carefully. The Bible speaks to us in 1 Samuel chapter 3 verse number 13, please. आणि पहिले शमूएल 3 अध्याय 13 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगतं, मी त्या सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्यांच्या घराण्याचे कायमचे परिपथ्य करीन, कारण त्याने
त्याचे पुत्र स्वतःच शापग्रस्त करीत असता त्याने त्यास अविरले नाही. त्याने स्वतः शाप, देवाची इच्छा नव्हती की याचकांच्या मुलांनी शापग्रस्त असावं. त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्यावरती शाप पडून जगविडलीच ती म्हणायचं. सगळेजण ऐकत काय आहे का मी जे बोलत आहे? तुमचा मुलांचा फाजील लाड त्यांना शापग्रस्त करण्यास भाग पाडत आहे. समजतं माझं बोलणं? लहानच आहे, चालताना गोंधळ करताना, चालताना तुमचं चालून तुम्ही सुटा, पण तुम्हाला सुद्धा विचारलं जाईल की तुम्ही ताब्यात का नाही ठेवलं. तुम्ही द नंबर वन रीजन ऑफ कर्सेस एंटर. आणि सगळ्यात पहिली गोष्ट की कशा प्रकारे श्राप जीवनामध्ये येतात. When you take godly things ungodly. आणि ज्या वेळेस तुम्ही ज्या देवाच्या गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी देव नाही त्या ठिकाणी घेऊन जाता त्यावेळेस, आणि धार्मिक गोष्टींना तुम्ही अधार्मिकतेने जर वापरता तेव्हा तुम्ही शापाला दरवाजे खोलता. You open doors for curses to enter. तुम्ही शापासाठी ते दरवाजे मोकळे करत आहात. Are you listening to me? काय तुम्ही ऐकत आहात का माझं? Everybody listening? देवाचं वचन म्हणतं, Bible speaks to us. देवाचं वचन आपल्याला सांगतं, Before you enter the house of God, make sure you are careful. आणि देवाच्या घरामध्ये प्रवेश करत असताना तुम्ही काळजी घ्या. Hallelujah. The book of Ecclesiastes उपदेश सांगतो. The book of Ecclesiastes tells us. आणि उपदेशाचं जे पुस्तक आहे ते आपल्याला हे सांगतं. देवाच्या घरात पाऊल टाकायच्या अगोदर तू विचारपूर्वक पाऊल टाकायचं. Be honest with yourself before you enter the house of God. हा, तुमच्या स्वतःबरोबर प्रामाणिक राहून देवाच्या घरामध्ये तुम्ही पाऊल टाका. Hallelujah. 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 And then you see, आणि मग तुम्ही पाहता, remember this, लक्षात घ्या हे, even when God spoke to prophet Samuel, जरी परमेश्वर शमूएला बरोबर बोललेला आहे, Eli forced him to tell me what God is speaking to you. आणि जो एली आहे तो त्याला फोर्स करत आहे की तू मला सांग की परमेश्वर तुझ्या बरोबर काय बोललेला आहे म्हणून. And Bible speaks 1 Samuel chapter 3 verse 18, please. आणि आता परमेश्वर तो त्यास जसे वाटेल तसे तो करो. Even at this moment he could not control his children. He said whatever God feels, God will do it. आणि आता देखील तो आपल्या मुलांना आवरत नाहीये आणि बोलत आहे की तो परमेश्वर आहे, तो जे काही करेल त्याला ते करून द्या. But when God has given you authority to be a father or a mother, it is your duty to control them. आणि मग जर परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलेला आहे पिता आणि आई म्हणून, जर त्यांच्यावर हक्क गाजवण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी, तर आपण ते केलं पाहिजे. Hallelujah. बोला मी ते केलं पाहिजे. Come on Lord, मी ते केलं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. Some people enter into spiritual warfare because of disobedience. आणि काही लोक अवज्ञा केल्यामुळं आध्यात्मिक युद्धामध्ये ते प्रवेश करतात. Are you listening to me? Not every spiritual warfare comes from God. प्रत्येक जे आध्यात्मिक युद्ध आहे ते परमेश्वराकडून येत नाही. If you are battling with something because of your disobedience, जर तुम्ही कशाशी युद्ध करत आहात तर याचा अर्थ हा आहे की आम्ही कुठेतरी परमेश्वराची आज्ञा पाळलेली नाहीये. and most of the Christians enter into warfare because of disobedience. आणि भरपूर ख्रिस्ती लोक जे आहेत ते आध्यात्मिक युद्धामध्ये जातात स्वतःच्या अवज्ञापणामुळे. If you see in the miracles of Jesus, आणि जर तुम्ही पाहाल की येशूच्या चमत्कारांमध्ये every person who was healed because of obeying Jesus. प्रत्येकाला आरोग्य मिळालं कारण त्यांनी येशूची आज्ञा पाळली. Obedience brings blessings in our life. आज्ञा पालन आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येतं. Hallelujah. 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 Are you upset with me this morning? तुम्ही नाराज माझ्यावरती सकाळी पासून एकदम नाराज होऊन टाकला. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. So number one thing, सगळ्यात पहिली गोष्ट, do not handle godly things in ungodly manner. आणि ज्या आध्यात्मिक गोष्टी आहे त्या गोष्टी तुम्ही आध्यात्मिक त्यांना स्वरूप देत जा. हा त्यांना बिना आध्यात्मिक रित्याने त्यांना सांभाळू नका. Hallelujah. प्रार्थनापूर्वकच सगळ्या गोष्टी सांभाळ. Hallelujah. Hallelujah. I give an example to you. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. The Bible speaks to us. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, When the word has been read, आणि ज्या वेळेस संपूर्ण जेव्हा देवाचे वचन चाललं असताना कानात बोटे घालण्यामध्ये त्याची प्रार्थना पण शापग्रस्त आहे. The book of Psalms says,
जेव्हा देवाचं वचन चालू असताना सुद्धा म्हणतो जो कानात बोटे घालतो त्याची पण प्रार्थना शापग्रस्त आहे. याचा अर्थ काय की वचन चालू असताना माझं अर्ध लक्ष बाहेर असतं, अर्ध लक्ष फोन वरती असतं, कोण मला मेसेज करतं, कोण गप्पा गोष्टी करतं, कोण एक्झिट करतं, माझं लक्ष बॉडीने बसतं, लक्ष बाहेर आहे. याचाच अर्थ तुम्ही कुठली पण प्रार्थना केली देव ऐकणार नाही. मी म्हणत नाही, बायबल. अरे लिव्हिंग सर, मग तुम्ही इतक्या प्रार्थना का ऐकत नाही? बिकॉज यू हॅव क्रिएटेड प्रॉब्लेम्स फॉर योरसेल्फ. कारण की तुम्ही स्वतःसाठी समस्या निर्माण केलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. मग मला बिस्किट चारायचं, मग त्याला केळी चारायची, मग त्याला हे चारायचं, मग बाळा झोपतं दोन खुर्च्या घेऊन आणि आराम करतं, मग झोपल्यानंतर हे टाकायचं. दिस इज नॉट द प्लेस टू ट्रीट हिम हिअर. ही ती जागा नाहीये त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या लेकरांचे लाड पुरवताल किंवा त्या लोकांना खायला देताल, प्यायला देताल, दोन खुर्च्या अडवून ठेवताल. आर यू लर्निंग व्हॉट आय एम सेइंग? काय तुम्ही शिकवत आहात का? मी जे हालेलुया. सांगतोय. मग कोण मिठाई चारणार, मग हे चारणार, मग मिल्कमॅन कॉम्प्लेन चारणार. ही ती जागा नाहीये. 2 तास जर ते बालवाडी बसू शकतात किंवा शाळेत जाऊ शकतात तर 2 तास बसू शकत नाही. कम ऑन टेल मी क्लिअर. मग हेच 2 तास तुम्ही इथं घोंगोळी आणता आणि उशी आणता आणि खाली टाकता, झोपवता, मग चर्चचे का पाळणं घरे? Answer me. Isn't it true? This is the problem. ही समस्या आहे. एलीने आपल्या मुलाला इतका फाजी लाड केला की त्याला त्याच्या मुलांवर जरा काही बोललं तो सारखा उठायचा. पण आपल्या मुलांना कधीच दापलं नाही की तू चुकतोस, मला तुला शासन केलंच पाहिजे. इफ यू आर अ फादर, ऍक्ट लाईक अ मॅन. जर तुम्ही पिता आहात तर पुरुषासारखं वागा. इफ यू आर अ वुमन, जर तुम्ही स्त्री आहात, you act like a woman of God. मग देवाच्या स्त्रीसारखं तुम्ही वागा. Hallelujah. Hallelujah. Direct your child, tell them this is not the place how you should be. हा, तुमच्या मुलांना तुम्ही दापा, त्यांना सांगा ही जागा नाहीये त्याच्या हे सगळं करण्यासाठी. Come on, isn't it true? Yes. Hallelujah. Hallelujah. Number 2, how curses enter. दुसरी गोष्ट कशा प्रकारे श्राप येतात. Hallelujah. Amen. Now always remember this. Let's go what the Bible speaks to us. नेहमी लक्षात घ्या, पाहूया आपण की पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं. If you turn to Deuteronomy chapter 28, please. आणि जर तुम्ही अनुवाद याचा 28वा अध्याय बघितला, The Bible tells us there आणि पवित्र शास्त्र आपल्याला त्या ठिकाणी सांगतं about the blessings of obedience and blessings of disobedience. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद आणि अवज्ञा करण्यामुळे मिळणारे श्राप. One what I remember you, Jesus has broken every curse in our life. मला तुम्हाला लक्षात आणून द्या की परमेश्वराने प्रभू येशूने आपल्या जीवनातील प्रत्येक श्राप काढून टाकलेले आहे. Hallelujah. Hallelujah. Every curse is broken because of Jesus' sacrifice. हा, येशूने जे अर्पण केलेलं आहे त्याद्वारे आपल्या जीवनावरचे सर्व श्राप निघून गेलेले आहेत. But after knowing the truth, whatever you do, पण सत्य समजल्याच्या नंतर तुम्ही जे काही करता you are responsible for it. तुम्ही त्याच्यासाठी कारणीभूत आहात. Hallelujah. Hallelujah. Deuteronomy 28, please. अनुवाद 28, From verse 30, especially from chapter 28, अनुवाद 28 from verse 15, please. वचन 15 पासून मी वाचतो. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व श्राप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. Number 2, when you serve people or money more than God, you're opening doors for wrong things. हा, ज्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त पैसा परमेश्वराच्या गोष्टीला सोडून दुसरीकडे घालवत आहात ना, तर तुम्ही स्वतःसाठी श्रापाचे दरवाजे उघडत आहात. जेव्हा तुम्ही देवापेक्षा जास्ती जर तुम्ही जगीत माणसाला का पहिला वाव देता तर तुम्ही शापांसाठी दरवाजे उघडता. If you are opening doors, आणि जर तुम्ही हे दरवाजे उघडत आहात, the Bible speaks, but it shall come to pass if thou wilt not hearken unto the voice of the Lord thy God to observe to do all his commandments and his statutes which I commanded this day, that all these curses shall come upon thee and overtake thee. हा, उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व श्राप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील.
Now, if you see in this chapter आणि जर तुम्ही या अध्यायामध्ये पाहाल about disobedience, अवज्ञा करण्यामुळे and because of disobedience, आणि आज्ञाभंगामुळे 15 curses come upon people's life. 15 प्रकारचे जे श्राप आहेत लोकांच्या जीवनामध्ये येतात. And one of them, the Bible speaks to us, आणि त्यापैकी एक पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, especially विशेष करून verse 22. वचन 22, क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण, तांबेरा व बुरशी याच्या योग्य परमेश्वर तुला मरी व तू नाश पावेपर्यंत ही तुझ्या पिच्छा पुरवतील. Now, I once again remind you, पुन्हा एकदा मी तुम्हाला हे लक्षात आणून देतो, Jesus has destroyed every curse. येशूनी सगळे श्राप तोडलेले आहेत. बोला तोडलेले आहे. तोडलेले आहे. बोला I'm a blessing, not a curse. बोला मी आशीर्वादित आहे, श्रापित नाही. But now when you know the truth, opening doors will cause you a problem. आणि मग तुम्हाला सत्य समजल्याच्या नंतर जर तुम्ही दरवाजे उघडता श्रापासाठी, मग ती समस्या होते. Hallelujah. Hallelujah. And that's why you see आणि म्हणून तुम्ही पाहता the kind of diseases mentioned here. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार या ठिकाणी सांगितलेले आहेत. These diseases are still there today. आणि हे जे आजार आहे आज देखील उपस्थितीत आहे. शरीराची जळजळ पाहतो आपण, एकदम गरम जास्ती ताप येणं. These are now, remember this, sometimes it comes through physical problems. आणि काही वेळेस या गोष्टी शारीरिकरित्या येतात. If there is a prolonged sickness, आणि जर खूप दीर्घकाळाचा हा आजार आहे, something is wrong somewhere. काहीतरी कुठेतरी चुकत आहे. Are you listening to me? काय तुम्ही ऐकत आहात का माझं? If some diseases are there for months and months and months and months, जर काही आजार महिन्यांपासून तुम्हाला त्रास देत आहे, in spite of you going medical attention, still your reports are तुम्ही not, डॉक्टरांकडे जाता, रिपोर्ट करता, सगळं काय करता, तरी ते तसंच आहे. and you don't know what's wrong with you, आणि तुम्हाला समजत नाही की काय माझ्या बरोबर घडत आहे. probably you need to ask the Holy Spirit this morning. कदाचित तुम्हाला पवित्र आत्म्याला मागण्याची आज सकाळी गरज आहे. Is there something wrong in my life? काय माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे का? Is there something wrong which I have done? काहीतरी चुकीचं मी काय केलं आहे का? Is there something wrong in my generation history? माझ्या जे जनरेशन आहे, जे पिढी आहे, त्याच्यातून काही चुकीचं घडलेलं आहे का? Has someone done something wrong and the curses have come upon me? आणि जर कोणीतरी काहीतरी पाप केलेलं आहे का आणि त्याच्यामुळे हा श्राप माझ्यावर आलेला आहे का? Is there any unrepented sin which is in prolonged in the family? हा माझ्या कुटुंबामध्ये खूप काळापासून पश्चाताप न केलेला असं पाप काही आहे का? And this can only happen when you sit in the presence of the Lord. आणि हे फक्त तेव्हाच घडू शकतं ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसाल. Are you listening to me? काय तुम्ही माझं ऐकत आहात का? I am not putting fear in you now. मी तुमच्या मनामध्ये काही भीती घालत नाहीये. Say fear has no place here. बोला भीतीला जागा नाहीये. Spirits are transferred. आणि जे आत्मा आहे, आत्मे आहेत ते ट्रान्सफर होत आहेत. ऐकता का माझं बोलणं? And that's why the Bible tells us, do not be in a hurry to lay hands on someone. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की कोणावर हात ठेवायला तू घाई करू नकोस. If you are not spiritually strong, जर तुम्ही आध्यात्मिकरित्या बलवान नाहीये, you are making a joke of yourself. तुम्ही तुमच्या स्वतःचा थट्टा उडवून घेत आहात. Sceva had 7 sons. आणि जे स्किवा आहे तिला 7 पुत्र होते. स्केबाला 7 मुलं होती. प्रेषितांची कृत्यावली book of Acts. Those 7 sons took a challenge. If Paul can do it, why cannot I? आणि ते जे 7 पुत्र आहे त्यांनी ती संधी घेतली आणि बोलली की जर पौल करू शकतो तर आम्ही का नाही करू शकत. And they went to cast out a man who was possessed.
आणि ते गेले एका पुरुषाला बरं करण्यासाठी ज्यांना अशुद्ध आत्मे लागलेले होते. And the Bible tells us आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं these 7 sons went home without clothes. हे 7 पुत्र त्यांच्या घरी असे गेले की त्यांच्या पूर्ण वस्त्रहीन होते. ते वस्त्रहीन अवस्थेत घरी गेले, कारण की त्याने विचारलं, मला येशू माहितीये, मला पाऊल माहितीये, पण तू कोण? Paul I know, Jesus I know. Who you are? मला पौल माहिती आहे, मला येशू माहिती, तू कोण आहेस? When godly people takes godly things ungodly manner, ज्यावेळेस जे देवभिरू लोक आहे देवाच्या गोष्टी ज्या देवाच्या योजनेत बसत नाही अशा पद्धतीने घेतात, they have a habit of showing ungodly things in a godly manner. हा, मग त्यांची अशी इच्छा होती की ज्या देवाच्या गोष्टी नाहीये त्याच गोष्टी दाखवायच्या की त्या देवाच्या आहेत. पायसाहेब चांगलं बोलले, मला स्पष्ट अजून बोलू द्या. जेव्हा धार्मिक माणसं अधार्मिक गोष्टी करतात, त्या अधार्मिक गोष्टीला धार्मिकतेचं रूप आणतात. त्यांना वाटतं की मला धार्मिकतेच्या मागे सगळं लपू शकतं. बोला, असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. यू कॅनॉट हाईड. तुम्ही लपू शकत नाही. यू कॅनॉट हाईड. लपू शकत नाही. These 7 sons cannot hide. आणि हे जे 7 मुलं आहेत ते लपू शकले नाही. Second problem is this. आणि दुसरी जी समस्या आहे ती ही आहे. As I told you how curses enter. मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे श्राप आतमध्ये येतात. If you know something is prolonged in your life, जर तुम्हाला समजून येतं की काहीतरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये दीर्घ काळापासून आहे, there is some history for them. I'll give you. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. Abraham lied. अब्राहमाने खोटं बोललं. His son Isaac also lied. त्याचा पुत्र इसाक त्यांनी पण खोटं बोलला. Even Jacob also lied. आणि याकोबाने देखील खोटं बोलला. Just because his father lied. कारण की त्याचे वडील जे आहेत त्यांनी खोटं बोलले. Do you see this? तुम्ही हे बघितलं का? All these 3 people were godly. आणि हे तिन्ही जे लोक आहेत ते एकदम देवभीरू आहेत, देवाचे आहेत. पण बापाचं पाप, तेच पाप मुलामध्ये, तेच पाप त्याच्या मुलामध्ये, it kept on transferring. आणि हे बदलत गेलं. मुलाचं वडिलांचं मुलामध्ये गेलं, त्याच्या वडिलांचं त्याच्या मुलांमध्ये गेलं. Are you learning something? काय तुम्ही शिकत आहात का? Exodus chapter 33, please. Since we are running out of time, the Bible tells us verse 13, verse 14. आणि निर्गमन याचा 33वा अध्याय 13 आणि 14 मध्ये आपल्याला सांगतं, the blessings goes from second generation to third to fourth. आणि जे आशीर्वाद आहे ते 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत चालत राहतात. And even the curses go like that. आणि श्राप देखील तसेच जातात. The Bible says the father's curses transfer second, third to fourth generation. आणि जे काही वडिलांचे जे श्राप आहेत ते 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत जातात. Are you listening, church? मंडळी, तुम्ही ऐकत आहात का? The father has a big responsibility here. आणि जे वडील आहेत त्यांना खूप मोठी जबाबदारी आहे या ठिकाणी. If the father does not repent, जर पिता पश्चाताप करत नाही, remember this, it is more likely to get transferred to third to fourth generation. मग लक्षात घ्या की जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर 3ऱ्या ते 4थ्या पिढीपर्यंत त्यांनी केलेल्या चुकींचा परिणाम जाईल. Do you want your children to suffer like this? काय तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलांनी अशा प्रकारे भोगावं? Do you want a child to suffer like this? काय तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलांनी असं भोगावं म्हणून? नाही बोलावं जोरात. काही लोक विचार करतात माझा नवरा कसा आहे म्हणून. जर तुम्ही वडील आहात किंवा वडील होणार आहात, बसलेला आहात, तर कृपया लक्ष घ्या. If you know there is a known sin or unknown sin in your life, you rather confess it before Jesus and ask grace for repentance. जर तुम्हाला माहिती आहे की मला आठवतं किंवा नाही आठवत पण माझ्या जीवनामध्ये काहीतरी असं पाप आहे ज्याचा पश्चाताप मी केलेला नाहीये, आता ही वेळ आहे की तुम्ही त्याच्या समोर पश्चाताप करावा. Hallelujah. Your children will always call you a blessing. तुमचे पुत्र तुमचे कन्या नेहमी तुम्हाला आशीर्वाद म्हणूनच बोलतील. माझी आई माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण होते, माझे वडील माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण होते. तुम्ही नसताना पण किंवा असताना पण ते तुमच्याबद्दल चांगलंच बोलतील. परंतु जर तुम्ही लपवत गेला, त्याची बाजू घेत राहिला, तोच मुलगा, तशीच होती ती. बरं झालं की तुमच्याबद्दल तुमचा बाळ कडू किंवा तुमचा लाडू मला कमी करणार नाही. It is very true. आणि हे खूप सत्य आहे.
Second thing, very quickly. आणि दुसरी गोष्ट खूप लवकरच, If you confess your sins, He is faithful and just to forgive. जर तुम्ही तुमचे पाप कबूल केले तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे. हालेलुया. अगर तुम जानते हो कि तुम्हारी जिंदगी में ऐसा क्यों हो रहा है, why there is a continuous death of alcohol in your family, something is wrong somewhere. जर तुम्हाला समजून येतंय की आमच्या जीवनामध्ये हे का घडत आहे, का आमच्या घरामध्ये मद्यपेयामुळे सगळेजण मरत आहेत, तर याचा अर्थ आहे की आता पश्चाताप केला पाहिजे. Someone has opened the door. कोणाला तरी कोणासाठी ते दरवाजा उघडला पाहिजे. कुणीतरी दरवाजा उघडलेला आहे आणि तो आज आपण येशूच्या नावाने प्रार्थनेने बंद करणार आहे. आमेन. Hallelujah. Say with me, in the name of Jesus, there will be no more deaths because of alcohol or any addiction in my family. In Jesus' name, amen. माझ्या मागे बोला, येशूच्या नावामध्ये माझ्या कुटुंबामध्ये मद्यपेयामुळे किंवा कोणत्याही व्यसनामुळे मृत्यू येणार नाही. येशूच्या नावात आमेन. Hallelujah. Tell your neighbor, thank God my life is saved. आपल्या शेजारच्याला सांगा, धन्यवाद येशूला, माझं जीवन सुरक्षित आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. I am a blessing. मी आशीर्वाद आहे. Hallelujah. इतरांना आशीर्वादाचं कारण आहे, शापाचं नाही. Hallelujah. Hallelujah. Number 3. तिसरी गोष्ट, Very quickly. खूप लवकरच, The Bible tells us पवित्र शास्त्र आपल्याला in सांगतं, the book of James, please, New Testament. याकोबाच्या पत्रामध्ये The Bible tells us पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, because they were not paying the laborers their money which was due to them. जे काम करणारे आहेत त्यांचा जो पैसा आहे त्यांनी त्यांना दिला नाही म्हणून. And the Bible tells us आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, because of them, त्यांच्यामुळे the Bible tells us the curses have come. पवित्र शास्त्र सांगतं की श्राप आला. James chapter 5 verse number 4, please. याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन आपल्याला सांगतं, Yes, please. पहा, ज्या कामगारांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडकवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्या आक्रोश सेनाधीश परमेश्वराच्या कानी गेला आहे. Verse number 5 and 6. sir. 5 आणि 6 मध्ये, तुम्ही पृथ्वीवर चेनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरविले, त्याचा घात केला, तो तुम्हास विरोध करीत नाही. Hallelujah. 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 Physical hardships. आणि शारीरिक कष्ट. शारीरिक कष्ट, Do you know something? तुम्हाला माहिती आहे का हे? Please pay attention to this. कृपया करून याच्याकडे लक्ष द्या. What was Adam and Eve eating before the curse came? श्राप येण्याच्या अगोदर आदाम आणि हवा काय खात होते? Sorry. फळच खात होते. बोला, फळच खात होते. मग ते कस्टर्ड ऍपल असू द्या, फळच खात. फळ कसे खाताय मला दाखवा बघू. असं खातात फळ कसे खातात? अगोदर उभं राहून खातो आपण. उभं राहून तोडतो की नाही? फळ कशी तोडतात? But the moment when curse came, पण ज्या वेळेस श्राप आला, they started bending down and working in the field. आणि मग ते वाकायला लागले आणि मग काम करायला लागले. शेतात काम करू लागले. कुठे काम करू लागले? शेतात काम करू लागले. Before curse, everything was handy to them. आणि श्राप येण्याच्या अगोदर सगळं काही त्यांना हाताळण्यास चांगलं होतं, हाताच्या जवळ होतं.
पण ज्या दिवशी त्यांनी पाप केलं ते वाकू लागले आणि सारखं वाकून वाकून कष्ट करू लागले, कष्टाचा घाम गळवला. फिजिकल हार्डशिप्स आणि शारीरिक कष्ट त्यांना घ्यावे लागले. Have you ever seen, please pay attention to this, have you ever seen in your family, everybody goes through physical hardships. काय तुम्ही तुमच्या कुटुंबाने असं बघितलं आहे का, प्रत्येकाला शारीरिक कष्ट खूप करावे लागतात. आजीने पण इतके कष्ट केले, आई पण काबाड कष्ट करती आणि पण समथिंग इज रॉंग समवेअर. काहीतरी कुठेतरी चुकत आहे. Everybody listening? सगळे ऐकत आहेत का? कष्ट करणं वाईट नाहीये, पण काबाड कष्ट करणं, कुठलं करणं? काबाड. वाईट शब्द केला हा. इतके काबाड कष्ट करतो की कष्टाला फळच मिळत नाही. कष्टाला जर तुमच्या घरात पिढीमा चालला असेल तर आज प्रभूला विचारा की माझ्या कष्टाला फळ का येत नाही, माझ्या कष्टाला. जेम्स चॅप्टर 5 प्लीज. आणि याकोबाचं पत्र 5वा अध्याय. Because you have not paid the laborers the hire which was due to them. आणि जे कामकरी आहे त्यांचं जे मोल आहे ते त्यांना दिलं नाही म्हणून Their cry has come to the Father, the Lord of Sabaoth. आणि जो शाबोताचा पिता आहे, परमेश्वर आहे, त्याच्याकडे त्यांचं रडणं पोचलेलं आहे. जो यहोवा साबोत आहे त्याच्याकडे त्यांचं गाणं पोचलेलं आहे. Are you listening to me? If you are hoarding somebody's money, जर तुम्ही कोणाचा तरी पैसा थांबून ठेवलेला आहे, if you are not returning back someone's property, आणि जर तुम्ही कोणाची तरी जागा आहे ती त्यांना परत देत नाहीये, if you are not returning somebody's wedding gown also, जर तुम्ही कोणाच्या लग्नाचा जो गाऊन आहे तोच पण परत देत नसाल, ask God for forgiveness. परमेश्वराकडून क्षमा मागून घ्या. मागणार का क्षमा? त्या लग्नाची साडी सुद्धा. Hallelujah. In giving back what you have received, it is a blessing. परत देण्यामध्ये जे तुम्ही मिळवता ना ते आशीर्वाद आहे. Hallelujah. Hallelujah. लहान मसावासी पेन्सिल सोटी कपडा लपून ठेवायची, कोण बघणार नाही. मी आहे. कुणाची हिंमत कपडा हात लावायची. जोपर्यंत मी जिवंत आहे, हात हा पेन्सिल. आता पेन्सिल सोडायचा तर रेल्वेने रोल सोडतो घरात. लोखंडाला मम्मी पण भरू पैसे कमवू. James 5 tells us, आणि याकोब 5 मध्ये आपल्याला सांगितलं आहे, those who are working for you, जे कोणी तुमच्यासाठी काम करतात, and if you are not giving them the money, आणि जर तुम्ही त्यांना पैसा देत नाही, the cry of the laborers has come to the house. मग ते जे कामकरी आहे त्यांचं रडणं परमेश्वराकडे जात आहे. Hallelujah. 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 If you are in charge of something, आणि जर तुम्ही कोणाच्या तरी कोणतरी तुमच्या अधिकाराखाली आहे, तुम्ही जर अधिकारी असाल, if somebody you are in charge of something, जर तुम्ही कोणाचे अधिकारी असाल and if you are doing like this, आणि जर तुम्ही असं करत असाल, I would highly encourage you, मी तुम्हाला खूप उत्तेजित करतो, please ask God for forgiveness. परमेश्वराकडून क्षमा मागून घ्या. And the next thing you do, start paying them slowly, slowly, slowly. आणि सुरुवात करा. दुसरी गोष्ट तुम्ही अशी करा की त्यांना त्यांचं जे आहे ते द्यायला सुरुवात करा. त्यांना त्यांचा पगार हळू 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 द्यायला सुरुवात करा. मग ती घरातली कामवाली बायका असेना. Do not open doors for wrong things. चुकीच्या गोष्टींसाठी मार्ग तयार करू नका, दरवाजे उघडू नका. Before we finish, there are many other things. Before we finish this afternoon, भरपूर गोष्टी आहे, पण संपवण्याच्या अगोदर there is power in the tongue. जिभेमध्ये सामर्थ्य आहे. The book of Proverbs says, आणि नीतिसूत्रामध्ये त्याचं वचन सांगतं, life and death is in the tongue. जीवन आणि मृत्यू हे जिभेमध्ये आहे. बोला, माझ्या जिभेमध्ये माझ्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. जीवन आणि मृत्यू आहे. There is life and death in the tongue. जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. The Bible tells us आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, we are accountable for every word which we speak. आपण जे कोणते शब्द आपण बोलतो त्या सगळ्यांचा न्याय होणार आहे. आपल्याला त्याचा हिशोब द्यायचा आहे. Now pay attention to this. आणि याच्याकडे लक्ष द्या. Your words has a capacity to impact. आणि तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे कार्य करण्यासाठी.
Hallelujah. 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 If you ask, you shall receive. That means words has power. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, याचा अर्थ तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. Hallelujah. If you see in the life of King Saul, जर तुम्ही पाहाल की जो राजा शौल आहे त्याच्या जीवनामध्ये his family history, त्याच्या कौटुंबिक इतिहासामध्ये his one mistake of not waiting for prophet Samuel, त्याची एक चूक जी त्यांनी जे संदेशना शमूएल आहे त्याची वाट न बघण्याची, Agag was escaped. आणि जो अगाग आहे तो त्या ठिकाणी वाचला. And because of Agag, Haman came in the book of Esther. आणि म्हणून अगागामुळे हमान आला. Hallelujah. 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 Second mistake of King Saul, आणि दुसरी जी चूक आहे राजा शौलची, he was very possessive about himself. आणि तो स्वतःविषयी खूप ईर्ष्यावान होता. Whenever David played the harp, he took a spear in his hand. आणि ज्या वेळेस दावीद वीणा वाजवायचा तो हातामध्ये तलवार घ्यायचा, भाला घ्यायचा. भाला घ्यायचा. And he was very possessive about his victories. आणि त्याचं जे जय आहे त्याच्याबद्दल पण तो खूप ईर्ष्यावान होता. Because of his uncorrected behavior, आणि त्याला कधी कोणी चुकीचं सांगितलं नाही या स्वभावामुळे, त्याला कधी कोणी सांगितलं नाही की तू चुकतो म्हणून, अशा प्रॉब्लेममुळे he went to witch. आणि तो चिटकिनीकडे गेला. And the last thing you see, आणि शेवटची गोष्ट तुम्ही पाहता, he was killed. त्याला मारलं गेलं. He committed a suicide. त्यांनी आत्महत्या केली. His sons died. त्याचे मुलं मेले. Church, pay attention to this. मंडळी याच्याकडे लक्ष द्या. When the news came of Saul's death, ज्यावेळेस शौलच्या मरणाची बातमी आली, the midwife which was taking care of his grandson, आणि जी बाई त्यांच्या नातवाची काळजी घेत होती, she dropped the baby on the floor. तिने त्या बाळाला खाली जमिनीवर टाकून दिलं. And that baby became lame from that day. आणि त्या दिवसापासून तो जो त्याचे बाळ आहे तो लंगडा झाला. His name is Mephibosheth. त्याचं नाव मेफीबोशेत आहे. Mephibosheth. मफीबोशेत. Are you listening to me? काय तुम्ही ऐकत आहात का माझं? How things get transferred. कशा गोष्टी बदलत जातात आणि पिढ्यानपिढ्या येत असतात. We don't understand sometimes. Yes. काही वेळेस आपल्याला ते समजत नाही. कुठं चुकलं समजत नाही. देवाला विचारा तुम्ही शांततेने की कुठंतरी पाणी मुरत आहे आणि मला प्रभू माझ्या जीवनाद्वारे गॅस बंद हो. I want to be a reason for blessing for my family. मला माझ्या कुटुंबासाठी आशीर्वादाचं कारण बनायचं आहे. कधी कुठल्या देवाच्या सेवकाला शाप देऊ नका. Do not curse the man of God. जे देवाचे सेवक आहे त्यांना कधी श्राप देऊ नका. Do not talk against. Sorry, I'm not talking about me. Do not talk against them. त्यांच्या विरोधात कधी बोलू नका. Be very careful. त्याबद्दल तुम्ही काळजी बाळगा. Be very careful. काळजी बाळगा त्याबद्दल. चालतं पास्टरचं चालतं, तुम्हाला चालतं पण त्याला चालत नाही. Because of your easily spoken words, तुम्ही जे एकदम सहजरित्या बोललेले जे शब्द आहेत, these words will cry into your shout into your mind. ते तुमच्या मनामध्ये रडतील आणि ओरडतील. कळत नाही ते शब्द. ते शब्द बरोबर. And those words will constantly remind you, I wish I could have not said that. आणि ते शब्द तुम्हाला नेहमी लक्षात आणून देतील की जर मी हे बोललो नसतं तर बरं झालं असतं. Unwanted problems are being in your life. जे समस्या तुमची नाहीये ती तुम्ही स्वतःहून ओढून घेत आहात. I will give an example, finish with this. मी तुम्हाला एक उदाहरण देईन आणि मग त्याच्यानंतर संपवेल. When Saul was in the cave, आणि ज्यावेळेस शौल जो आहे तो गुहेमध्ये होता, David had all the chances to kill Saul. आणि दाविदाकडे प्रत्येक प्रकारचा रस्ता होता त्याला मारण्यासाठी. And David would have killed Saul in sleep. आणि जो दावीद आहे तो शौलला झोपेतच मारू शकत होता. But what David did, पण दाविदाने काय केलं? he remembered, touch not my anointed ones. त्याला माहिती होतं की जे माझे अभिषिक्तित आहेत त्यांना हात लावू नको. He just cut one piece of garment of his body. आणि त्याच्या जे वस्त्र आहे ते फक्त एक छोटासा कोपरा त्यांनी कापला. And he remembered
आणि त्याला लक्षात आलं, though Saul is my enemy, जरी हा शौल माझा विरोधी आहे, माझा शत्रू आहे, still he is the king. पण तरी देखील तो राजा आहे. He is from God. तो देवाकडून आहे. Hallelujah. Hallelujah. Even at that moment also, त्या वेळेमध्ये देखील he honored the king. त्यांनी जो राजा आहे त्याचा सन्मान केला. Hallelujah. 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 If David would have killed Saul, जर दाविदाने शौलला मारून टाकलं the असतं history would have ended. आणि जो इतिहास आहे तो संपला असता, Everything would have come to the close. सगळं काही संपुष्टात आलं असतं. But unconfessed sin would have been transferred. पण जे पाप कबूल केले नाही त्याचा जो परिणाम आहे तो पुढे आलेला आहे. पुढे झाला असता. पुढे झाला असता. Are you listening to me? Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. That's why King David prayed. म्हणून दावीद राजाने प्रार्थना केली, माझ्या मुखार पहारा ठेव, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. That the words of my mouth and the meditation of my heart be pleasing to you. Hallelujah. 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 If you are working in a place where you are respected, ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी काम करत आहात, and when you leave the job just like that आणि तुम्ही असंच ते काम सोडून येता because of anger, रागामुळे, you know what is happening? तुम्हाला माहितीये काय होत आहे? The person who hired you, ज्या व्यक्तीने तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं होतं, his words about you त्यांचे शब्द जे तुमच्याबद्दल होते, आहे तुम्ही गेल्यानंतर त्या शब्दांमुळे तुम्ही जिथे पण कामाला जाता जास्ती दिवस टिकत नाही. जास्ती दिवस टिकत नाही. I'm not saying if you are a person, but just think about yourself. मी काय बोलत नाही ते तुम्ही आहात, पण स्वतःबद्दल असा विचार करा. If you are not constantly stable in something, something is wrong somewhere. जर तुम्ही एका ठिकाणी जर स्थिर नाहीये म्हणजे काहीतरी चुकीचं घडत आहे किंवा दर होत 2 आहे. महिन्यात कंपनी बदलतात. Something is wrong. काहीतरी चुकीचं आहे. Because of your past, तुमच्या भूतकाळामुळे you have left that job with resentment and anger. तुमच्या रागामुळे तुम्ही तो राग ते जे काम आहे ते सोडून टाकलं. तुमचा द्वेष, तुमचा इगो, तुमचा अहंकार असलेल्या कंपनीमध्ये आता मला नाही पाहिजे, आणि ज्या प्रकारे अधिकाराने तुम्हाला विदाई दिलेली आहे, those words are acting in your life. Are you listening to me? काय तुम्ही ऐकत आहात का? मग ज्या प्रकारे त्या कामावून तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काढून टाकलं, जे शब्द त्यांनी वापरले त्या शब्दाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये अजूनही होत आहे, ते चालू आहे. आणि हे तुम्हाला समजत नाही. प्लीज पे अटेंशन टू दिस. यू आर कॉन्स्टंटली हॉपिंग फ्रॉम दिस जॉब अँड दॅट जॉब, आणि आता हा कोर्स केला, कुठला पण, सगळे हजारों कोर्स केले, पण कुछ हो ही नहीं रहा है. लिसन टू दिस. आई एम सेविंग योर लाइफ. याच्याकडे लक्ष द्या, मी तुमचं जीवन वाचवत आहे. आस्क गॉड फॉर फॉरगिवनेस. देवाकडून क्षमा मागून घ्या. माझं चुकलं की कदाचित माझ्या त्या क्षणातला अहंकार मला इतका महत्वाचा होता, मी माझ्या मालकाचं पद विसरलो, त्याचा पण अपमान केला, आणि त्याला विशेष वाटा म्हणून तो बाहेर निघाला. पण ज्या प्रकारे अधिकारी आणि अधिकारी पण आशीर्वाद असतो, नेहमी कुठली पण जागा आशीर्वाद घेऊनच सोडा. बोला, नेहमी कुठली पण जागा आशीर्वाद घेऊनच सोडा. मग थँक्स गिव्हिंग का करतात रिटायरमेंटच्या वेळी? उगाच करतात का? उगाच करतात का? बिकॉज ऑफ युअर हार्ड वर्क अँड ओबिडियन्स टू अथॉरिटी has brought you in such a level, everybody has come to congratulate you. तुमच्या काबाड कष्टामुळे, तुमच्या कष्टामुळे, तुमच्या विश्वासूपणामुळे सर्वांनी बाहेर, आणि 35 वर्षाची तुम्ही सेवा, सर्वांनी नाव काढलेलं आहे, म्हणून सगळ्यांनी तुम्हाला थँक्स गिव्हिंग करायला आलेले आहे. आणि जर तुमची विदाई थँक्स गिव्हिंग होत नाही, कर्ज गिव्हिंग होते, तर तुम्ही कुठे पण जाता, तुम्हाला तसाच मालक मिळतो. तो नाही मिळत
पण त्याच्या विचाराचा मालक नसतो. कारण की तुम्हाला तिथे अधिकारी आवडत नव्हता, देवाने तोच अधिकारी दुसऱ्या रूपात आणला. कारण का म्हणून तुम्हाला कसं नम्र करायचं हे देवाला बरोबर माहिती. हालेलुया, हालेलुया. मला नाही आवडत हा मालक, मला 10,000 डिग्री आहे, मला ते काम देईल, लाखो डिग्र्या मिळतील, पण तुला तोच मनुष्य बाईच्या रूपात, माझ्या रूपात तो तुला नक्की भेटणार. पहिले 4 महिने चांगले जातील, 5व्या महिना बरोबर ट्रान्सफर नवीन मॅनेजर येईल, तुला बरोबर कळेल डाल और आटे का किंमत क्या है. हालेलुया. या माणूस बोलायचा आता बाई अपमान करते ऑफिसमध्ये, अजून तुम्हाला हरड. कारण की तेव्हा तुम्ही सुधारला नाही. यू आर नॉट अंडरस्टूड द प्रिन्सिपल. यू थॉट युअर सेल्फ व्हेरी बिग. तुम्हाला वाटलं की तुम्ही खूप मोठे आहात, बट गॉड वॉन्ट्स टू टीच यू समथिंग. पण देवाची इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी शिकवावं म्हणून. नम्रतेमध्ये उच्चपणा आहे. हालेलुया. कारण येशू ख्रिस्तानी शिष्यांना पाठवलं, शिष्य गेले ना स्वतःहून, जा आणि संबंध राष्ट्राला सुवार्तेची घोषणा करा. म्हटलं आपण बॅग भरू, कोणाच ऐकायचं? अरे आपण हमको भी सब मालूम है, तुमको लाखों मालूम है. पर ये लोग को भेजा गया, वो खुद गए नहीं. डिसाइपल्स वर सेंट, दे नेवर वेंट. जे शिष्य होते त्यांना पाठवलं, ते स्वतःहून गेले नाही. हालेलुया, हालेलुया. 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 अरे ये बस नाही तो हमको आदर, हा पाळ भारी आहे, तसाच पाळ तुम्हाला चाल परत मिळेल. आणि ते शब्द ऐकते, अरे ये तो ऐसा नहीं केला मुझे मालूम नहीं. फिर तुम 10,000 म्हणले की चर्च में जाओ, वो तो और डेंजर पालन में. तुमची खोड मोडणारे माणसं त्याला बरोबर माहिती. हालेलुया, हालेलुया. Wherever you run, you will find the same person there. कुठेही तुम्ही धावाल, तुम्हाला तसाच मनुष्य किंवा मुलगी भेटणार आहे. Hallelujah. Hallelujah. That's why the Bible says, आणि म्हणून पवित्र शास्त्र in the सांगतं, multitude of counselors there is wisdom. आणि जे सल्ला देणारे भरपूर असले ना, तर मग त्या ठिकाणी चांगलं ज्ञान मिळतं. Hallelujah. 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 If you reject authority, जर तुम्ही जे अधिकार आहे त्याचा जर तुम्ही धिक्कार केला, अरे मला पण जास्ती माहिती आहे, मी पण केलेला कोर्स आहे, मी पण बघतो ना, अशाच अब्शलोमचा स्वभाव होता. कोणा स्वभाव होता? He thought he's just like his father. त्याला असं वाटलं की मी माझ्या वडिलांसारखाच आहे. तो सकाळी उठायचा, wake up in the morning, start kissing people's hands and start winning their hearts. सकाळी सुटायचा आणि जायचा, लोकांच्या हातांचे चुंबन घ्यायचा आणि त्यांचं हृदय जिंकण्याचा प्रयत्न करायचा. त्याला वाटतं की मी जसं लवकर उठल्यावरती लोकांच्या मनात मीच हसून जाईल, की मी किती चांगला, माझा बाप किती वाईट. And what he did, he changed his father's policy. आणि त्यांनी काय केलं की त्याचे वडिलांचे जे सिद्धांत आहेत ते बदलून टाकले. He made the wages very slow and made everybody so happy. आणि सगळ्या गोष्टी त्यांनी हळूवार केल्या आणि सगळ्यांना तो आनंदित करत गेला. But the problem with Absalom was this. आणि अब्शलोमाबरोबर ही समस्या होती, If you are never under authority, you will never be an authority. जर तुम्ही अधिकाऱ्यांच्या अधीन राहिले नाही तर तुम्हाला अधिकारी कधीच बनता येणार नाही. He forgot the principle of transfers of blessing. तो विसरून गेला होता सिद्धांत, ज्यावेळेस ते अधिकार कशा प्रकारे बदलून जातं. Hallelujah. Hallelujah. शाप ट्रान्सफर होता, आशीर्वाद सुद्धा ट्रान्सफर होता. आता हालेलुया बोलत ना कोण. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Because of your father's obedience, your children are blessed. तुमच्या वडिलांच्या आज्ञाधारकपणामुळे त्यांचे जे मुलं आहेत त्यांना आशीर्वाद मिळालेला Because आहे. of mother's obedience, your children are blessed. तुमच्या आईच्या Amen. आज्ञाधारकपणामुळे त्यांच्या मुलाला आशीर्वाद मिळालेलेच आहे. And those blessings are transferred miraculously because of grace of God. आणि ते जे आशीर्वाद आहेत देवाच्या कृपेने ते पिढ्या वाढत चाललेले आहेत. म्हणून काही न करता तुम्हाला सगळं मिळतं. याचाच अर्थ कुणीतरी इतकी प्रार्थना केलेली आहे की जे कष्ट मला आता आहेत माझ्या मुलाकडे होऊ नको देऊ, म्हणून आज तुम्ही सुसंपन्न आहात, तुम्हाला स्वास्थ्य आहे. हालेलुया. Hallelujah. Somebody has paid the price somewhere. कोणीतरी कुठेतरी किंमत मोजलेली आहे. Somebody has prayed a lot.
कोणीतरी भरपूर प्रार्थना केलेली आहे. Somebody has died for themselves and lived for Christ. हा, कोणीतरी स्वतःसाठी मरण पावलेलं आहे आणि ख्रिस्तासाठी जीवन जगलेलं आहे. Somebody lives a godly life somewhere. कोणीतरी ख्रिस्ती जीवन खूप चांगल्या रीतीने जगलेलं And आहे. because of this, you are reaping the blessings. आणि ह्याच कारणामुळे तुम्ही आशीर्वादाची कापणी करत आहात. तुम्ही जे काय हाती सक्सेसफुल होतं, तुमची मुलं कधी आजारी पडत नाही, याचाच अर्थ कुणीतरी भरपूर प्रार्थना केलेल्या आहेत. हालेलुया. कुणीतरी आई वडिलांची इतकी आज्ञा पाळलेली आहे की उतारवाणी काळजी घेतलेली आहे, म्हणून तुमच्या मुलांना आज बसल्या बसल्या सगळं मिळतं. हालेलुया. हालेलुया. तुमच्या घरात कधी डाका पडत नाही, तुमची मुलं आजारी पडत नाही, तुम्ही कधी पडत नाही आजारी, याचाच अर्थ काय तुम्ही काय लकी नाही आहात की मी लकी नंबर काय मला मिळाला म्हणत आहात, असं काय नाही. कुणीतरी भरपूर भरपूर प्रार्थना आणि उपास आणि भरपूर बलिदान केलं आहे, म्हणून आज तुम्हाला या वयात सुद्धा तुम्हाला उत्तम आरोग्य आहे. हालेलुया. कोणीतरी एका स्त्रीचा पती राहून आयुष्यभर काढलेला आहे, कधी ट्रायंग्युलर अफेअर कधी केलं नाही, याचाच अर्थ तुमची मुलं सुद्धा चांगली राहतील. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. कधी कुणाचं लुटलं नाही, कधी कुणाचं चोरलं नाही, तुम्ही सुद्धा नीतिमान राहिलात, म्हणून तुमची मुलं आज सुद्धा शाळेत जातात आणि बरोबर घरी येतात, कुठे भानगडी करत नाही. Amen. Are you learning something? Are you learning, church? It is very important. तुमच्या मुलांना पण हे शिकवा की कुणीतरी भरपूर प्रार्थना केल्या आहेत, म्हणून आज आपल्याला आपण काही न करता कुणी फोन करता, तुमचे राहिले पैसे मागणं बाकी आहेत आणि तुम्ही घेऊन जा. झालं का बरं? असं कधी असं वाहून प्रार्थना करा देवाला. Praise the Lord. Praise the Lord. अहो, तुमचं कुठेतरी पाक्य घर प्रॉपर्टी होती, मग आता आठवलं कागद बघता तुमची मी घेऊन जा, तुम्ही ती घेऊन जा, असं वाहून प्रार्थना करा. Praise the Lord. Praise the Lord. Because of somebody's prayer and somebody's sacrifice, the blessings are transferred. कुणीतरी इतक्या प्रार्थना केल्या आहेत, इतके उपक्रम धार्मिक जीवन जगलेलं आहे, म्हणून त्या घरात प्रवेश केल्या केल्या थोडी पण भाकर खाल्ली एकदम मन तृप्त होतं. असा अनुभव आला का तुम्हाला घरामध्ये? हालेलुया. आता घरात प्रवेश केला, अंग जड होतं, डोकं गरगरतं आणि काय समजत नाही, याडून बाहेर निघावं लवकर, काहीतरी गडबड आहे घरामध्ये. झोप पण येत नाही, कधी डोळा लागत नाही, कधी कोणतरी घरात काहीतरी करत आहे. वाय एम आय सो रेस्टलेस? वाय एम आय सो स्लीपलेस? मला झोप काय येत नाही, मला काय कुठे कुठे चुकतो प्रभू, मी मला दाखव. हालेलुया. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, दुसरे करीन 1:20 प्रमाणे सर्व अभिवचने येशूमध्ये हो आणि आमेन आहे. बोला, मी आशीर्वादित आहे. मला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊ. येशूने मला आशीर्वादित केला आहे. आई वडिलांना खूप महत्वाची गरज आहे. तुमच्या आजच्या वागणुकीवरती तुमच्या मुलांचं भवितव्य भरपूर अवलंबून आहे. राग आला असेल माझी क्षमा करा. हालेलुया. अगर तुम चाहते हो तुम्हारे जाने के बाद तुम्हारा बेटा तुमको कोसे नहीं, तो आज ही प्रभु के चरणों में आओ और माफी मांगो कि जिन जिन बातों को मैंने अब तक मेरे बेटे बेटी को छुपाया है, मैं तेरे चरणों में एक्सपोज कर चुका. हालेलुया. हालेलुया. मग त्या तुम्ही खरं मला पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू, मी पुष्कळ अजून मी उन्हा आहे. हालेलुया. तेव्हा ते गाणं मुखात शोभेल ते. हालेलुया. आणि म्हणून बहिण भावांनो, आज या दुपारच्या वेळेस प्रभू भोजन घ्यायच्या अगोदर माझी विनंती आहे की उगाच घ्यायचं म्हणून घेऊ नका. आता सगळे आलेले आहे, बाबा सुट्टी घेतली, महिन्यात एकदा सुट्टी मिळते, मला आता आलं पाहिजे, या भावनेने घेऊ नका. देऊ तर अंतःकरण पाहतो, देव काय पाहतो. सॉरी टू से दिस, पण आज मला प्रभू येशू, आज मला समजतं की मी कुठे चुकलं असेल तर माझ्या गोष्टी माझ्या मनात ट्रान्सफर नको होतो. कोण कोण असं म्हणणार आज की जे हाल अपेक्षा मी काढलेले आहेत ते माझ्या मुलांनी काढू नये. जर मी दरवाजे उघडले असतील, आज मी ते बंद करतो. माझा मुलगा उघडत असेल तर आधी प्रार्थना करते, त्याला ताब्यात घेण्यासाठी मला ताकद करते.
Praise the Lord. Hallelujah. तिला समज देण्यासाठी मला शब्द दे देवा. ती भले किती पण वयाची असो, पण आज सुद्धा मी तिची आई आहे आणि आज तुझा बाप आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आणि मग तुम्ही बघा 2021 तुमच्या घरात प्रभू ती शांततेने येईल. चला आपण उभे राहूया. Let this moment stand up before God. प्रत्येक जण सांग उभं राहूया. Every eye closed. आवाज न करता प्लीज आपण आत्मपरीक्षण करूया. हर एक आंख बंद है, हर एक सर झुका हुआ है. हम इस पर आत्मपरीक्षण करेंगे और परमेश्वर दिल से कहेंगे कि शायद परमेश्वर, मैं जानता हूं कि मैं कहां पर गलत हो रहा हूं. आज उस गलती से मैं सुधारना नहीं, पश्चाताप करना चाहता हूं. मेरी सहायता कीजिए. प्लीज टेल हिम ऑनेस्टली कि पिता मैं दिल से चाहता हूं, मैं इससे बाहर निकलना चाहता हूं. आई वॉन्ट टू बी फ्री फ्रॉम दिस. कि प्रभू, एलीने आपल्या मुलांना आवरलं नाही, पण आज त्यांना आवरायला माझ्या मुलांना मला ताकद दे. माझ्या मुलीला आवरायला मला ताकद दे प्रभू. आज मला येशू तुझ्या वचनावर इतकं सामर्थ्य आहे की आज त्या वधस्तंभावरती माझे सर्व शाप टांगलेले आहेत. आज ते मला बघू दे. आज सर्व आजार तू घेतलेले आहेस, त्याचं मला दर्शन दे प्रभू येशू. की आज मी व्याधी मुक्त आहे, क्लेश मुक्त आहे, की आज मी शाप विरहित आहे. ब्लेसिंग मी जर स्वतःहून गरज उघडली असती, मला माफ करेल. मी उदाहरण एव्हरी आय क्लोज. प्रत्येक डोळा बंद आहे. प्लीज, ही गांभीर्याची वेळ आहे. दिस इज नॉट द टाइम टू वॉच युअर सेल फोन मेसेजेस. दिस इज नॉट द टाइम टू रिस्पॉन्ड टू समवन इज कॉलिंग यू. ही आत्मभराची वेळ आहे की येशू मला सहाय्य कर. माझा अंत तू चांगला केलेला आहेस. मला आशीर्वाद म्हणून हे जग सोडायचं आहे, एक प्रॉब्लेम म्हणून नाही. मला पुढे से दॅट प्लीज. गणित करा पहिले पत्र 1 कोरिन्थियन्स chapter 11. प्रत्येक प्रार्थनेत आहे 23 पासून पुढे वाचतो मी. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला, ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोबकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर तेही आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता, तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता वा प्याला पिता, तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर परंतु या संबंधाने दोषी होईल. यास्त मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यात देते. त्या शरीराला न अनुदोष जो खातो व पितो, तो खाण्याने व पिण्याने आपला दंड होईल. त्यामुळे तुम्हाला पुष्कळ जर दुर्बळ आजारी आहे आणि बरेच निजले आहेत,
जर आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड आला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्यास दंडाज्ञ होऊ नये. याच तो बंधूजनो, तुम्ही खाव्याला एकत्र मिळता तेव्हा एकमेकांची वाट पहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, यासाठी की तुमचे एकत्र मिळणे दंडासाठी होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर पाहिल. प्रत्येक बाबत आहे. Let's search, ask the Holy Spirit search your hearts. आणि पवित्र आत्मा माझा अंतःकरण तपासा. पण आत्मपरीक्षण करूया. आपले सर्व पाप कबूल करूया. Every known sin, every unknown sin, ask for forgiveness. त्याचं वचन म्हणताना आपण पाय पदरी घेऊ तर तो विश्वसनीय आहे. तुला सर्व पापांची क्षमा करेल व सर्व अपराध पुसून टाकेल. आज प्रभू चिडला नाही, तो क्षमा करता है. वो तुम्हारे ऊपर खफा नहीं है, वो तुमसे प्यार करता है. वो तुम्हारे बगल में खड़ा है. आज दिल से कहिए, यीशु मसीह, मैं उम्मीदों के साथ आपके पास आया हूं, मुझे क्षमा कीजिए. आज मेरी प्रार्थना है कि मैं पश्चातापी जीवन जीऊं और अपने आप को धिक्कार कर मेरी सूली को उठाकर मेरे पीछे आ जाऊं. आज प्रार्थना करें, दिल से कहिए, आपके लहू से मुझे ढल दे यीशु मसीह, आपके पवित्र आत्मा से मुझे भर दे यीशु मसीह. प्रत्येक जण प्रार्थना आहे. रिचर्ड भोसले, बनकर, स्मिथ, डेव्हिड, प्लीज हेल्प अस. त्यावेळेस जर तुमचा पाण्यामध्ये बुडून वापरला असेल, इफ यू आर बॅप्टाइज्ड इन इमर्शन, in the name of the Father, the Son, and the Holy Spirit, and you
प्रभु यीशु मसीह के लहू का प्रतीक है जो तुम्हारे लिए हमारे लिए सूली पर पाया गया। हे प्रभु येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे जे तुमच्या करता आणि माझ्या करता सांडलं गेलं। हे प्रभू येशूचं प्रतीक आहे तुमच्या सर्वांना भाग रचणार काय प्रार्थना करता स्वीट करता। आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रिय प्रभू येशू, यावेळेस आम्ही सर्वजण प्रभू परमेश्वर पिता तुझ्या समोर येत आहे प्रभू। ज्याप्रमाणे प्रभू परमेश्वर पिता तुझ्या वचनाने आमची पकड घेऊन आम्हाला पश्चातापापर्यंत घेऊन आलेला आहे प्रभू परमेश्वर, आज आम्ही सर्वजण तुमच्या समोर पश्चाताप करतो प्रभू परमेश्वर। येशूच्या नावामध्ये आम्ही विनंती करतो प्रभू परमेश्वर, जर अशी कोणती पापे अशी कोणती गोष्ट पिढ्यानपिढ्यापासून जर आमच्या शरीरामध्ये आमच्या जीवनामध्ये आले असतील, येशूच्या नावात ते उद्ध्वस्त करा प्रभू परमेश्वर। आणि आज प्रभू परमेश्वर पिता आम्हा प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आशीर्वादाचं कारण बनवा प्रभू परमेश्वर। प्रभू परमेश्वर पिता आमच्या जीवनाद्वारे जर आमच्या कुटुंबामध्ये पाप व श्राप येतील अशा कोणत्या गोष्टी आम्ही केल्या असतील, येशूच्या नावात आम्ही ते दरवाजे बंद करतो माझ्या प्रभू। यहोवा आम्ही प्रार्थना करतो की भाकर खात असताना आज आम्ही आठवतो प्रभू परमेश्वर पिता की येशूनी वधस्तंभावर सर्व श्राप तोडलेले आहे आणि आज आम्ही ते आमच्या जीवनामध्ये देखील स्वीकारतो प्रभू परमेश्वर पिता की येशूनी आमच्या जीवनावरचे सर्व पिढ्यानपिढ्यापासून आलेले आमच्या स्वतःद्वारे आलेले सर्व श्राप तोडलेले आहेत येशूला। आम्ही विश्वास ठेवतो की ही भाकर खाल्ल्याद्वारे आम्ही ते सर्व दरवाजे बंद करत आहोत प्रिय प्रभू, की जे दरवाजे हो प्रभू परमेश्वर पिता श्राप बनून आम्ही आमच्या कुटुंबासाठी उघडले होते, येशूच्या नावात ते बंद करा प्रिय प्रभू। कारण बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते प्रभू। मी विनंती करतो की येशूच्या नावात तुम्ही ते बंद करा प्रभू परमेश्वर। ही भाकर खाऊन आम्हाला आध्यात्मिक शारीरिक बौद्धिक आरोग्य द्या प्रभू परमेश्वर पिता, आणि आम्ही नेहमी आमच्या अधिकारांच्या अधीन राहावं प्रभू, तुमच्या अधीन राहावं म्हणून आमच्यावर कृपा करा प्रभू परमेश्वर। धन्यवाद येशू तुमच्या शरीराबद्दल ज्याची चालणी झाली आणि आम्हाला आरोग्य मिळालं प्रभू परमेश्वर। तुमच्या शरीरावर बसलेल्या प्रत्येक एक फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालंय म्हणून, आणि आज ही भाकर तुमच्या शरीराचं प्रतीक म्हणून आम्ही खात असताना प्रभू परमेश्वर पिता आमच्या देखील शरीरातील सर्व आजार येशूच्या नावामध्ये हो प्रभू परमेश्वर पिता, तर कोणताही असू द्या प्रभू परमेश्वर पिता, प्रत्येक आजाराला एक नाव आहे। मी प्रार्थना करतो की येशूच्या नावात सर्व डायबिटीज सर्व कॅन्सर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे प्रभू, मुळापासून आरोग्य द्या माझ्या आणि तुम्ही उंचावले जा प्रभू। ही भाकर आशीर्वादित केली, आभार मागतो। ही खाऊन आध्यात्मिक शारीरिक बौद्धिक ओ प्रभू तुमच्यामध्ये वाटणार ज्ञान आम्हाला द्या, येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता, आमेन। Hallelujah, hallelujah, hallelujah. Lord Jesus, we love you. We thank you for everything, Lord Jesus. Yes, Lord. You've done everything for us. You've done everything for me. Yes, Lord. We give praise to your name, Jesus. Lord, thank you for this blood, Lord Jesus. प्रभु ये हर एक समय हमें याद दिलाता है, हर समय बताता है कि राजा आपने हमारे लिए क्या किया, कि राजा ये पी के प्रभु हर एक जन राजा ये आपके जैसा बने।
प्रभु आपकी महिमा करे राजा, क्योंकि राजा यही परमेश्वर हम इसी के लिए बनाए गए हैं राजा, कि आपकी महिमा करे राजा। प्रभु धन्यवाद देते हैं हर एक चीजों के लिए प्रभु परमेश्वर पिता, राजा जाने अनजाने में किए हुए हर एक पाप राजा, पीढ़ी से पीढ़ी आएगा हर एक श्राप राजा, यीशु मसीह थैंक यू जीसस लॉर्ड कि प्रभु आपके क्रूस पे जाने से प्रभु हम परमेश्वर तरफ से मुक्त हो गए हैं राजा। धन्यवाद देते हैं राजा हर एक चीजों के लिए प्रभु, और थैंक यू कहते हैं प्रभु परमेश्वर का ये लहू के लिए राजा, पवित्र आत्मा हम हमें शुद्ध करो राजा, ये पी के प्रभु हम हमारे पुराने जीवन में ना बीते राजा, राजा हम आगे परमेश्वर का यीशु को ताके राजा, और वो जीवन जिए जो उन्होंने हमारे लिए रखे गए हैं राजा। प्रभु आपकी महिमा हो राजा, आप ही की महिमा हो राजा, प्रभु हम पाप के नहीं राजा, हम आशीष के कारण है राजा। लॉर्ड यू परचेस अस योर ब्लड लॉर्ड, गिव यू प्रेज लॉर्ड जीसस, लव यू जीसस, थैंक यू फॉर एवरीथिंग जीसस, थैंक यू bless this couple Lord, thank you for everything Lord, राजा आपके नाम को धन्यवाद देते हुए छोटे से Thank you, Jesus. Amen. Amen. धन्यवाद देव प्रभूला की थँकिंग यू धन्यवाद देव प्रभूला सर्व आदर सर्व महिमा सर्व हालेलुया हालेलुया जिवंत आणि देव आकाश निर्माण करे मान प्रभू बाप्पा आम्ही सर्व स्तुती सन्मान आदर महिमा करतो नाम सिर्फ यीशु मसीह आपका ऊंचा उठा Blessed be the God. Blessed be the God and the Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with all spiritual blessings in Christ Jesus in heavenly places, Appa. की खरोखर अप्पा की प्रभू येशू धन्य प्रभू येशू नाम अप्पा की आम्हाला सर्व स्वर्गातील आशीर्वादित करून आम्हाला आशीर्वाद देऊन आशीर्वाद केले बाप्पा आणि पिता मला विश्वास आहे की बदस्तमारी प्रत्येक शाप पिढ्यानं पिढ्या आलेले स्वतःवर ओढलेले शाप मी तोडलेले बाप्पा आणि पुन्हा एकदा कृपा मी पुरवली बाप्पा आणि त्याने मला म्हणले माझी कृपा तुला पुरेशी आहे तर अशक्त मला शक्ती पुरेसे याकरिता तुझ्या आशीर्वाद थोडी मिळतील तर देवाचं सामर्थ्य माझ्यावर ठेवा बाप्पा तिला मी क्लेम करतो की आमची एकही व्यक्ती एडिक्शन्सनी अल्कोहोलनी कुठल्या आधारमाने मरणार नाही बाप्पा Father, in the name of you, we speak the life and abundance बाप्पा आम्ही जीवन आणि येशूचे जय करतो बाप्पा आमच्यामध्ये एकही बाप्पा वंडरफुल म्हणून घर जाणार नाही बाप्पा प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी आईच्या आज्ञेमध्ये राहून बाप्पा तर पिता प्रथम तुमची आज्ञा पाळा बाप्पा आता आईच्या आज्ञेत राहून तिने आपलं आयुष्य क्रम चालावा असं प्लीज करा बाप्पा आज प्रत्येक घरामध्ये प्रार्थनेचा दीप सतत जळत राहा प्रभू येशू बाप्पा आराधनेचा धूप सतत वर जाऊ प्रभू येशू बाप्पा आणि प्रत्येक आई वडिलांना समज द्या बुद्धी द्या की त्यांनी येशूला फक्त गरजेवेळेस ठेवू नये बाप्पा पण प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक मिनिटाला तुमचं भय त्यांनी बाळगा बाप्पा आपल्या मुलांना देवाचा मार्ग दाखवा असं प्लीज करा बाप्पा त्यांनी आपल्या मुलांना आवडावं असं सुबुद्धी मन त्यांना द्या बाप्पा आणि सर्व स्तुती सर्व महिमा तुम्हाला जावो येशूच्या नावाने मागतो पिता प्लीज तुम्ही ऐका आमेन आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही कर्ता सोडले तशी आम्ही तुझे आम्हाला सोड आणि आम्हाला तुझ्या चरणात पोच तर आम्हाला वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन आता देव बाप्पाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्वत्र असो आमेन हालेलुया The Lord bless thee and keep thee. The Lord make his face shine upon thee and be gracious to thee. The Lord lift up his countenance upon thee and give thee peace. प्रभू या फेब्रुवारी मला उत्तम आरोग्य देव तुमची कोठारे समुद्री पाहो आणि प्रभू तुम्हाला भरपूर भरपूर आशीर्वाद देव हालेलुया God bless you all. Clap your hands and give God the glory.